नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण शिकणार आहोत आता 10वीचं बीजगणिताचं म्हणजे अल्जेब्राचं प्रकरण नंबर 3 मधील प्रॅक्टिस सेट नंबर 3.2 जे nth टर्म ऑफ एन एपी म्हणजे अंकगणित श्रेणीचं nवे पदवर आधारित आहे. ओके, चला तर सुरू करूया मग प्रॅक्टिस सेट नंबर 3.2. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिक्वेन्स म्हणजे क्रमिका म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणित श्रेणी म्हणजे काय, त्याच्या टर्म्सला काय म्हणायचं, व्हॉट इज मीन बाय फर्स्ट टर्म वगैरे वगैरे गोष्टी शिकलो. ओके, त्याचा नेक्स्ट पॉईंट जो पुढचा पार्ट आहे तो म्हणजे nth टर्म ऑफ एन एपी अंकगणित श्रेणीचे nवे पद. ओके, ते काय आपल्याला आता बघायचं आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ nth टर्म ऑफ एन एपी अंकगणित श्रेणीचे nवे पद. ओके, इफ यू हॅव T1 T2 T3 T4 इज एन एपी म्हणजे एका एपी मधले काही टर्म्स आहेत, आपल्या अंकगणित श्रेणीची पदं असतील आणि इफ ए इज द फर्स्ट टर्म, जर ए ही त्याच्यातलं पहिलं पद असेल अँड डी इज द कॉमन डिफरन्स म्हणजे जर डी त्याच्यातला साधारण फरक असेल तर आपली अंकगणित श्रेणी एपी कशी तयार होते. हाऊ विल यू फॉर्म आर एपी? सो लेट्स सी हाऊ विल इट फॉर्म. सो T1 इज आर फर्स्ट टर्म, that is A. What about T2? So how will you write T2? T2 means T1 प्लस D. ओके, T1 मध्ये जर आपण D ऍड केला तर आपल्याला पुढची टर्म म्हणजे T2 भेटत असते. बट T1 इज A, सो राईट A हिअर प्लस D. ओके, हे आपण आधी शिकलेलो आहोत. सो A प्लस D इज द T2. व्हॉट अबाउट T3? सो T3 इज इक्वल टू, यू हॅव टू राईट T2 प्लस D म्हणजे T2 मध्ये जर D परत मिळवला तर तुम्हाला T3 मिळतो. परंतु T2 म्हणजे काय आपल्याकडं? सो वी हॅव A प्लस D इज आर T2 plus D, that is what? That is A plus 2D. A plus 2D. What about T4? So write T4. So T4 means add D into T3. Add D into T3. That is T3 plus again add D. But what about T3? T3 is A plus 2D. So A plus 2D and again add this D in that 2D. So you will get A plus 3D. Okay, now write next term, that is T5. Okay, so in this way we have to write the next term by adding D and D. So T5 means we have to add D in T4. So T4 plus D, but T4 means A plus 3D. A plus 3D plus D. So finally you will get A plus 4D. Okay, so in this way when we keep writing the next term you will get A plus 4D च्या ऐवजी आता पुढे भेटेल तुम्हाला 5D 6D 7D 8D 9D and terms will be like this 1 2 किंवा टिंब जर करून खाली लिहिलं तर मात्र आपल्याला nth टर्म शोधण्यासाठी आपल्याला शोधायचं nth टर्म म्हणजे काय तर लास्ट टर्म. ओके, nवे पद शोधायचे. मग nवे पद म्हणजेच त्याला आपण म्हणतो Tn. सो आता इथं जे काय आपलं टर्म्स लिहित असतो 1 2 3 4 पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद, चौथे पद, पाचवे पद आणि आता मग असं कुठपर्यंत लिहित जायचं जोपर्यंत आपल्याला शेवटचं पद माहित नाही. मग तर शेवटच्या पदाच्या ऐवजी आपण काय अक्षर घेतलं? n. सो दॅट इज Tn. मग Tn तुमचा कसा तयार होईल? मग त्याचा फॉर्म्युल्याच्या स्वरूपात कसं आहे बघा. प्रत्येक ठिकाणचं तुम्हाला मी वेगळं सांगतो कसं आहे ते. इथे बघा बरं, टर्म कोणची आहे तुमची? फिफ्थ वाली टर्म आहे. ओके, यू हॅव फिफ्थ टर्म, बट दिस फिफ्थ टर्म इथं त्याचा रिलेशन कसा आहे? फिफ्थ टर्म कशी तयार होते तर फिफ्थ टर्म तुमची अशी तयार होते. ओके, A प्लस n-1 इंटू D. ओके, पाचव्या पदाचा जो क्रमांक आहे त्याच्यातनं पाचव्या पदाचा क्रमांक म्हणजे तो n आहे. n म्हणजे n काय दर्शवतो आपल्याला? नेहमी पदाचा क्रमांक. ओके, नंबर ऑफ पोझिशन. ओके, म्हणजे इथं पाचवं पद आहे, पाचव्या पदातून एक वजा केल्यानंतर तुम्हाला पाचवं पद किती आहे रे? 4 आहे. किती आहे? 4 म्हणजे 4 वजा 1. ओके, सो 4 - 1 इज इक्वल टू 5 - 1 करायचं. किती? 5 - 1. सो 5 - 1 इज इक्वल टू 4. 4 इंटू D 4D. इथं पण तेच रिलेशन आहे. बघा बरं काय रिलेशन आहे? A प्लस 3D कसं आलं? इथं कोणती टर्म आहे तुमची? फोर्थ टर्म. मग फोर्थ टर्म म्हणजेच तुम्हाला काय करायचं? 4 - 1 इंटू D. 4 - 1
3 इंटू डी 3D. इथं पण तेच रिलेशन आहे. ए प्लस कोणती टर्म आहे? तिसरी. सो तिसरी म्हणजेच तुमचा तो n असतो. सो काय करणार? 3 - 1 प्रत्येकामधनं एक मायनस करून तुम्हाला ती टर्म भेटत असते. इथं सुद्धा तेच रिलेशन आहे. काय रिलेशन असणार इथं? ए प्लस सेकंड टर्म मीन्स 2 - 1 इंटू डी. 2 - 1 गुणिले डी म्हणजे 1D. इथं काय मिळवायची काही गरजच नाही. म्हणजे ए प्लस 5 - 1D म्हणजे तुमचं 4D 3D. तसंच तुम्ही जर करत करत गेला तर याच्याप्रमाणे तुम्हाला काय मांडावं लागेल सांगा बरं मला. तुम्हाला याच्याप्रमाणे जर तुम्हाला मांडायचं असेल तर यू विल गेट फायनली राईट हिअर, किंवा इथं लिहितो बघा, हा तुमचा ए विल ॲज इट इज. ए विल ॲज इट इज. सो धिस 5 किंवा हे 4 3 हे काय आहेत? नंबर ऑफ पोझिशन ऑफ दॅट टर्म. त्या संख्यांचा पदांचा क्रमांक आहे. आता त्या पदांच्या क्रमांकाच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचंय? फक्त n घ्यायचंय. सो राईट n हिअर. ओके, कारण 5 मधून वजा केले. आता इथं 5 च्या ऐवजी कोण आहे? n आहे. मग n वजा करायचं. n वजा 1 आणि कंसाच्या बाहेर d नी मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, हे जे आपल्याला भेटलेलं आहे, सो दॅट इज व्हॉट आर Tn. काय आहे? आणि हे अतिशय महत्वाचं आहे, कारण पुढची गणित सोडवण्यासाठी हा अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. ओके, याचा अर्थ काय आहे? तर इट इज कॉल्ड ॲज लास्ट टर्म, किंवा त्याला दोन नाव बघा. इट इज nth टर्म. ओके, or you can say that last term. Okay, in the previous syllabus it is also called as general term as well. म्हणजे साधारण पद. लास्ट टर्म सुद्धा त्याला म्हणतात किंवा साधारण पद सुद्धा त्याला म्हणतात. nth टर्म म्हणजेच इन मराठी इट इज कॉल्ड ॲज nवे पद. आणि लास्ट टर्म म्हणजे शेवटचे पद. कसले पद? शेवटचे पद. ओके, आता या शेवटच्या पदामध्ये या फॉर्म्युलामध्ये हेच तो फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलाचा वापर करून आपण आपल्या एपी मध्ये, आपल्या अंकगणित श्रेणीमध्ये कुठल्याही क्रमांकाचं पद आपण शोधून काढू शकतो. फक्त आपल्याला n माहित पाहिजे, a माहित पाहिजे आणि d माहित पाहिजे. ओके, तुम्हाला सांगितलं 1000व पद काढा, म्हणजे n ची किंमत किती घ्यायची? 1000. ओके, n ची किंमत 1000 म्हणजे त्या अंकगणित श्रेणीमध्ये असणाऱ्या पदाचा क्रमांक 1000वा. मग त्या 1000व्या स्थानावरती कोणती संख्या आहे? ओके, which number is present in that position means 1000 पोझिशन किंवा 40व्या 50व्या कुठलीही असू द्या, आपल्याला या सूत्रानुसार काढता येतं. त्यामुळे हे सूत्र पाठच करावं लागेल. काय आहे? Tn is equal to a plus n minus 1 bracket complete into d, where a is called as, what is mean by a? So you must know what is mean by a. So a is called as, it is the first term. First. Okay, so first term is denoted by T1. What is mean by D? So D, you know very well, D is the common difference. What is it? Common difference. Okay, what about N? N is the position of, or number of position of term. It is the number of position. नंबर ऑफ पोझिशन ऑफ टर्म म्हणजे पदाचा स्थान क्रमांक. पदाचा स्थान क्रमांक म्हणजे कितव्या क्रमांकावर ते पद आहे ते म्हणजे तुमचं काय आहे? n. ओके, एवढ्या गोष्टी आपल्याला माहित असणं अतिशय गरजेचं आहे. ओके, आणि हा फॉर्म्युला, या फॉर्म्युलाच्या मदतीने आपण आता पुढची सगळी गणितं शोधून काढणार आहोत. की आपल्याला जर T1 काढायचा, T2 काढायचा, T3 काढायचा, T4 काढायचा, किंवा T10, T11, T20, T29, व्हॉट एव्हर वी वॉन्ट, कुठल्याही पोझिशनची आपण टर्म या फॉर्म्युलेने काढू शकतो. सो दॅट इज व्हॉट nth टर्म ऑर द लास्ट टर्म, किंवा nवे पद किंवा शेवटचे पद. इन प्रिव्हियस सिलेबस इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज जनरल टर्म ॲज वेल. ओके, ठीक आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 3.2. क्वेश्चन नंबर 1. ओके, व्हॉट इज क्वेश्चन नंबर 1? राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस. ओके, खाली दिलेल्या बॉक्सेस मध्ये योग्य तो नंबर लिहा फ्रॉम द फॉलोइंग एपी. खाली दिलेल्या अंकगणित श्रेणी मधून. ओके, सो आपल्याला काही अंकगणित श्रेणी दिलेली आहेत बघा. त्यातलं पहिलं एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याकडे? 1 8 59 22. ओके, सो दीज आर सम बॉक्सेस गिवन अस टू फिल. मग आता या ठिकाणी काय दिलंय? हिअर a इज इक्वल टू व्हॉट? मग a, what is mean by a? You are very much familiar with the a, T1, T2, T3 and D
as well. So t means the first term, that is 1. ओके, डोळे मिटून लिहा, काही प्रॉब्लेम नाही. T1 म्हणजे सुद्धा फर्स्ट टर्मच. ओके, दॅट इज ए. सो पुन्हा एकदा ए लिहा, काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी आधीच देऊन ठेवलेले त्या ठिकाणी. T2 means the second term, that is 8. Then T3 will be 15. ओके, T4 काय त्यांनी दिलेले नाही, तरी पण आपण मांडून टाकू, काय हरकत नाही. मी लिहिलेलं आहे चुकून, पुढचं जरी दिलं असतं तर काय हरकत नव्हतं. ओके, आता इथं काय करायचं आपल्याला, T2 मायनस T1 दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला तो D काढण्यासाठी असं लिहित असतो, T2 मायनस T1. सो व्हॉट इज युअर T2? इट इज 8. व्हॉट इज T1? दॅट इज 1. सो 8 मायनस 1 7, म्हणजे 7 आलं उत्तर. T3 वजा T2. T3 तुमचा किती आहे? 15. ओके, T2 किती आहे तुमचा? 8. आणि 15 वजा 8 म्हणजे तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे 7, म्हणजे 7. अलग लक्षामध्ये. Therefore D is equal to what? So 2 times we have drawn D means साधारण फरक काढलेला आहे. मग तो कॉन्स्टंट आला, स्थिर आला, याचाच अर्थ D is equal to, we have to write 7 only. That's it for the first example. सेकंड एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल सुद्धा असंच आहे. ओके, चला मग आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज सेकंड एक्झाम्पल. 3, 6, 9 and 12. This is an AP. So let's fill these boxes. T1. So T1 means the first term, that is 3. T2 म्हणजे काय? Second term, that is 6. T3 means third term, that is 9. And the T4 is also given, that is 12. म्हणजे चौथं जे पद आहे ते 12 आलं असेल. आता इथं आपल्याला कॉमन डिफरन्स काढण्यासाठी T2 वजा T1. T2 तुमचा किती आहे? 6. T1 is 3. Subtract 6 minus 3, you will get 3. Now T3 minus T2. So T3 is 9 and T2 is 6. So 9 minus 6, again you will get the same constant, that is 3. म्हणजे साधारण फरक जो स्थिर येणार आहे तो तेच भेटला. याचा अर्थ या बॉक्समध्ये आपल्याला किती लिहावं लागणार आहे? D म्हणजे साधारण फरक, दॅट इज कॉन्स्टंट. ओके, कॉन्स्टंट टर्म तुमची जी काय आली तो म्हणजे तुमचा साधारण फरक म्हणजेच D. ओके, 3 आला. नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल. An AP is given -3, -8, -13, -13, -18, ... Now same boxes given, that is T1, T2, T3, T4. पटकन भरून टाका बरं. मग काय असेल? T1 म्हणजे काय असेल तुमचा? इट इज -3. T2 will be second term, that is -8. T3 will be third term, that is -30. and T4 means the fourth term, that is -18. चौथं पद जे आहे ते -18 आहे. T2 वजा T1 कॉमन डिफरन्स साठी बघा इथं -8 वजा -3. ओके, -8 वजा -3. थोडंसं कच्चं करून बघा, चुकण्याची शक्यता नाहीये मग त्या ठिकाणी. म्हणजे चिन्ह बदल जो काय होतो त्याच्यानुसार तुम्हाला लिहिता येईल. म्हणजे -8 अधिक 3 म्हणजेच किती आलं? -5. तर हे उत्तर तुम्हाला इथं लिहिता येईल. बेरीज वजाबाकी व्यवस्थित करा. त्यानंतर T3 minus T2. T3 is given -13 and T2 is your -8. सबट्रॅक्शन करायचं म्हणल्यानंतर परत एकदा -13 वजा 8 कंसामध्ये टाकूया. चिन्ह बदल काय होतात त्याच्यानुसार आपण करूया. ऋण धन झालं, मग -13 अधिक 8 म्हणजे वजाबाकी होणार. 8 आणि 5 13, परत -5 म्हणजे -5 -5 आलं. सो आर कॉमन डिफरन्स इज -5. सो राईट -5 in this box. ओके, D is the common difference, साधारण फरक. A म्हणजे काय? A चा बॉक्स आधी इथं होता, आता तिकडे दिला. A means first term, that is T1 will be -3. ओके, that's it for the third example. Okay. Fourth example, fourth AP. 70, 60, 50 and 40. ओके, डिसेंडिंग ऑर्डर नाही, उतरत्या क्रमाने दिलेली आहे. ओके, वॉट एव्हर इट इज. तर मग T1 काय, T2 काय? ओके, T1 means as usual the first term, that is 70. T2 will be the second term, that is 60. And the T3 will be the third term, that is 50. Okay, fourth term is not given. So let it be. A म्हणजे काय? आता A म्हणजे फर्स्ट टर्म, दॅट इज 70. ओके, लिहा इथं काय हरकत नाही. आता D म्हणजे काय? D इज द साधारण फरक म्हणजेच कॉमन डिफरन्स. कसा काढतो आपण? पुढच्या पदात ना मागचं पद. ओके, तसं डोळ्यांनी निरीक्षण केलं तरी तुम्हाला ते कळेल की कितीचा फरक आहे. ओके, मग आपण इथं करून फक्त बघूया कच्चं आणि पक्क लिहूया, कारण त्यांनी इथं काय कॉलम दिलेले नाही. सो T2 minus T1. सो T2 इज युअर 60. 60 minus 70 इज इक्वल टू -10.
ओके, एकदाच करून बघितलं तरी काय हरकत नाही. सो कारण त्याचा फरक AP म्हटल्यानंतर साधारण फरक सगळीकडे तोच येणार आहे, फक्त एकदा करून बघा, काहीच प्रॉब्लेम नाही. सो इट इज -10 ओनली. ओके, दॅट्स इट. परत हे खोडून टाका, काय हरकत नाही. दिस इज व्हॉट द क्वेश्चन नंबर 1. ओके, ठीक आहे. सेकंड क्वेश्चन, डिसाइड वेदर फॉलोइंग सिक्वेन्स इज अन AP. इफ सो फाइंड 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. खाली दिलेली ही जी काही सिक्वेन्स आहे म्हणजे क्रमिका, ती अंकगणित श्रेणी आहे की नाही ते ठरवा, आणि जर असेल तर तिचं 20वे पद काढा, 20th टर्म. ओके, सो सिंपल. कसं काढणार मग आधी, तर ही अंकगणित श्रेणी आहे की नाही हे ठरवण्यासाठी आधी आपल्याला त्याचा कॉमन डिफरन्स चेक करावा लागेल. ओके, इफ कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट देन वी कॅन से दॅट दिस इज अन AP. सो फॉर दॅट पर्पज राईट T1 इज इक्वल टू -12. Then second term will be -5. Then third term will be 2 only. Then fourth term will be 9. First, second, third, fourth. Okay. T5 पर्यंत लिहा, काय हरकत नाही. पुढचं नाही लिहिलं तरी चालेल. ओके, टिंब टिंब टिंब, काय हरकत नाही. नाव गो फॉर फाइंडिंग कॉमन डिफरन्स, दॅट इज D. सो D इज इक्वल टू, दोनदा किंवा तीनदा काढून बघा, देन डिसाइड T2 minus T1. सो T2 minus T1. सो T2 is your -5 minus T1 is -12. ओके, मग याचा आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर काय होईल, -5 + 12, कारण मायनस मायनस काय होईल, प्लस होणार. सो -5 + 12 मधनं 5 गेले. ओके, 7 आणि 5 12. सो +7 आला. किती आला, +7. So second time we have to find D again. So again T3 minus T2 now. आता त्याच्या पुढे T3 minus T2. So you have T3 is 2 minus and T2 is -5. Okay. So 2 minus minus plus, that is 5 is equal to 7. Okay, 2 times we got 7. दोन वेळेला आपल्याला साधारण फरक किंवा कॉमन डिफरन्स 7 वेळ. तिसऱ्याही टाइमला करून बघू आपण, काय हरकत नाही. तुमच्याकडे आहे T4 minus T3 नाव. ओके, सो T4 इज 9 मायनस अँड T3 किती आहे तुमच्याकडे, 2 आहे. किती आहे, 2. ओके, नो नीड टू पुट अ ब्रॅकेट अराउंड इट. आहे तसं लिहा, कारण ते काही निगेटिव्ह नाहीये, त्याच्यामुळे 9 + 2 किती येईल तुमच्याकडं, 7. ओके, ऑल द टाइम मीन्स वी हॅव 7 ॲज अ कॉमन डिफरन्स विच इज कॉन्स्टंट. ओके, मग आपल्या इथं काय लिहावं लागेल, कॉमन डिफरन्स. काय लिहावं लागेल, कॉमन डिफरन्स D इज कॉन्स्टंट. कॉमन डिफरन्स D इज कॉन्स्टंट, म्हणजेच मराठीमध्ये काय लिहू शकतो, साधारण फरक. D कसा आहे, स्थिर आहे. आणि बघ, साधारण फरक D म्हणजे स्थिर जर असेल तर दिलेली अंकगणित श्रेणी किंवा दिलेली जी क्रमिका आहे ही काय असेल, AP असेल. देअरफॉर गिवन सिक्वेन्स, ओके, व्हॉट इज इट, गिवन सिक्वेन्स इज अन AP. ओके, इथपर्यंत आपलं झालेलं आहे. AP आहे, कळलं. जर AP असेल देन फाइंड 20th टर्म. 20th टर्म कसं शोधायचं, व्हेरी सिंपल. आपण nth टर्मचा फॉर्म्युला शिकलेलो आहोत, तोच या ठिकाणी वापरा, तुम्हाला लगेच कळेल. सो राईट फॉर्म्युला. सो वी हॅव, इथे आपण ते लिहूया, वी हॅव व्हॉट वी हॅव, काय आपल्याकडे, तर आपल्याकडे आहे TN नावाचा फॉर्म्युला. ओके, आणि TN नावाच्या फॉर्म्युल्यावरनं आपण कुठलंही पद शोधू शकतो. इथं फक्त 20वाच विचारलेलं आहे. व्हॉट इज इट, A + n - 1 इंटू ब्रॅकेट, सॉरी आउटसाइड द ब्रॅकेट D, म्हणजे गुणिले D आहे. ओके, मग हे तर सगळं आपल्याकडे आहे. त्याच्यासाठी आपल्याला A पाहिजे, N पाहिजे आणि D सुद्धा पाहिजे. आता D तर आपण शोधून काढलेलाच आहे. तो किती आहे रे आपल्याकडे D, तर D आपल्याकडे आहे 7. ते इथं सगळं मांडून घ्या आता. ओके, इथं लिहितो आम्ही. सो वी हॅव A इज इक्वल टू, A मीन्स फर्स्ट टर्म, दॅट इज -12. Then what about D? So it is 7. Okay, and what about N? N म्हणजे काय, 20th टर्म, म्हणजे 20वे पद आपल्याला काढायचं आहे. ओके, सो N इज 20. ओके, इथं फॉर इथं लिहूया आपण, काय लिहूया,
फॉर T20. ओके, फॉर T20 म्हणजे क्रिकेटमधली T20 नाहीये, T20 म्हणजे 20वं पद काढायचं. म्हणजे 20व्या पदासाठी आपल्याकडे हा फॉर्म्युला ज्याच्यामध्ये A इज इक्वल टू हे आहे, D इज इक्वल टू 7 आहे, N इज इक्वल टू 20 आहे. N म्हणजे त्या पदाचा क्रमांक 20वा आणि मग ते N म्हणजे इथं ठेवा आणि फॉर्म्युल्याला सुरुवात करा सोडवायला. तुम्हाला काय भेटतं बघा आता मग. ओके, सो राईट हिअर इट इज युअर T20 इज इक्वल टू A मीन्स -12 plus into bracket N, that is 20 minus 1. And what about D? So D is 7. So write in the multiplication form. It will clear you that there is a multiplication sign. So -12 will be as it is. Now 19 बरोबर, इथे किती येईल तुमचं अधिक 20 वजा 1 किती 19 गुणिले 7. ओके, नाव -12 plus 19 into 7 means -12 again as it is plus 19 into 7 130 19 7 33 असेल. ओके, आणि मग यांची वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला किती भेटेल? 3 मधून 2 गेले, 1 राहिले, 2 राहिले, 121. सो इट इज 121. सो दिस इज द 20th term. Which term? 20th term. So write somewhere here 20th term is equal to. Okay, so इथे लिहितो मी, therefore 20th term is equal to 121. ओके, किंवा हे जरी असं लिहिलं तरी काय हरकत नाही. म्हणजे 20वं पद 121 आलं, विषय संपला. आलं लक्षामध्ये? थर्ड क्वेश्चन, given arithmetic progression is 12, 16, 20 and 24. Find the 24th term of this progression. So this given sequence is an AP. Okay, already AP मध्येच आहे ती. आता आपल्याला फक्त काय करायचं की त्याचं 24वं पद म्हणजे 24th टर्म शोधायची आहे. ओके, फक्त nth टर्म वाला जो फॉर्म्युला आहे तो यूज करा, यू विल गेट द आन्सर. व्हेरी सिंपल. सो या ठिकाणी आपण काय करूया मग, ही एपीच आहे त्याच्यामुळं काय करायचं, इथं लिहूया आपण 12, 16, 20 and 24 is an AP. म्हणजे दिलेली जी ही आहे ती एक अंकगणित श्रेणी आहे, म्हणून या ठिकाणी आपण डायरेक्टली लिहू शकतो. आता काय, तर याच्या ठिकाणी तुमचा A म्हणजे काय लिहून घ्या, दॅट इज फर्स्ट टर्म, दॅट इज 12. अँड व्हॉट अबाउट D? सो D म्हणजे आहे ते तुम्ही आता कच्चं कॅल्क्युलेशन करा Dचं. आलं लक्षामध्ये? आता कच्चं कॅल्क्युलेशन सुद्धा करायची गरज नाही. ओके, ज्यांना शंका असेल त्यांनी करा, फक्त फरक डोळ्यांनी पाहूनच तुम्हाला करू शकेल कितीचा फरक आहे पुढे, आणि तुम्हाला लगेच कळेल. म्हणजे 12 4 16, 16 4 20, 20 4 24, म्हणजे डी तुमचा साधारण फरक 4 असणार आहे. डायरेक्टली लिहून टाका. अँड तुम्हाला काय काढायचंय, T24, म्हणजे या ठिकाणी तुमचं N जे आहे तेही लिहून घ्या. N म्हणजे तुम्हाला काय घ्यायचंय 24. याचा अर्थ तुम्हाला T24 म्हणजेच 24th पद काढायचं आहे. कसं काढणार? वी हॅव, अगेन राईट हिअर, वी हॅव, व्हॉट वी हॅव, काय आपल्याकडे, तर आपल्याकडे आहे Tn इज इक्वल टू म्हणजेच A प्लस N मायनस 1 आउटसाइड द ब्रॅकेट N. ओके, देन पुट व्हॅल्यूज. सो Tn, N मीन्स व्हॉट 24, म्हणजे कोणतं पद काढायचं 24वं, तोच पदाचा क्रमांक म्हणजे N असतं. म्हणजे या ठिकाणी लिहा तुम्ही T24. A is your 12 plus N means again 24 minus 1. D is given, that is 4. Okay, so 12 will remain as it is, and here is 23 into 4. Okay, याच्यानंतर काय उत्तर येईल मग आता तुमचं, सांगा मला. 12. सो 12 will be remain as it is. आधी गुणाकार करून घ्यायचा, 12 आणि 23 ची बेरीज नाही करायची. हे आधी गुणाकार करायचा नेहमी लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. सो 23 into 4 किती येईल, 23 चोक 92, 23 चोक 92. आणि आता मग 92 आणि 12 किती येणार बरं, 2 2 4, 9 1 10, 104 उत्तर येईल याचं. ओके, सो दिस इज युअर T24. T24 म्हणजेच 24th टर्म. आले का लक्षामध्ये? सो राईट, फायनल आन्सर काय लिहू शकता तुम्ही, देअरफॉर 24th टर्म इज इक्वल टू 104. दॅट्स इट. किती सिंपल आहे बघा बरं, 2 मिनिटात गणित सुटते. फक्त आपल्याला
हा महत्वाचा फॉर्म्युला माहित पाहिजे आणि कॅल्क्युलेशन योग्य झालं पाहिजे. ओके. फोर्थ क्वेश्चन, फाइंड द 19th term of the following AP. So AP is given, that is 7, 13, 19 and 25. Timber. Okay. So we have to find 19th term. ओके. आता याच्या आधीच्या उदाहरणामध्ये आपण काय केलं होतं, डायरेक्टली ए म्हणजे काय, डी म्हणजे काय डायरेक्टली लिहून टाकलं होतं. ओके. पण समजा परीक्षेमध्ये तुम्ही T1 T2 लिहिले की नाही त्याला समजा मार्क असेल, किंवा ए लिहिला की नाही त्याला मार्क असेल, किंवा डी कसा काढला त्याला जर मार्क असेल, त्याच्यामुळे आपण पुढचे सुद्धा स्टेप घेऊया. म्हणजे शंका नको तुमच्या मनात येईल, माझ्याही मनात शंका नको की माझं हे सांगायचं राहिलं. ओके. सो राईट, T1 इज इक्वल टू 7, देन T2 इज इक्वल टू 13, then T3 is equal to 19, T4 is equal to 25. ओके. ॲज युजल काय असणार आहे तुमचा ए. ए म्हणजे काय असतो, सो युअर ए इज T1, दॅट इज 7. ओके. आता राहिला प्रश्न डीचा. कोणाचा? डीचा. तर डी एकदा काढून बघा, कारण ही एपीचा आहे, फक्त 19th टर्म काढायचं. तर असं पाहिलं की लगेच आपल्याला कळू शकतं 7 6 13, 13 6 19, तरी पण T2 मायनस T1 म्हणजे काढल्याच्या प्रोसेसमध्ये लिहून घ्यायचं ते. ओके. सो T2 मायनस T1 म्हणजे किती, 13 मायनस 7, दॅट इज 6 ओनली. अँड देन गो फॉर फॉर्म्युला टू फाइंड आउट 19th टर्म. आता तुमच्याकडे ए भेटला, डी सुद्धा मिळालेला आहे, आलं लक्षामध्ये. आणि मग एन तुमचा काय आहे, सो इट इज 19. सो तुम्हाला फाइंड आउट काय करायचंय, T19 क्वेश्चन मार्क. ओके. T19 फाइंड आउट करायचं. मग काय लिहिणार तुम्ही, इथं सोडतो मी थोडस. ठीक आहे. सो वी हॅव व्हॉट, वी हॅव फॉर्म्युला. विच फॉर्म्युला वी हॅव, सो वी हॅव Tn. ओके. सो Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 आउटसाइड द ब्रॅकेट डी. प्रत्येक वेळेला फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे. आणि पुट द व्हॅल्यूज. Tn, n म्हणजे तुमचा किती, 19, दॅट इज 19. A is the 7 plus n is again 19 minus 1 into D is your 6. Okay. So 7 will remain as it is plus. इकडचं सगळं केल्याशिवाय त्याच्यामध्ये इकडचा अंक 7 जो काय असेल तो मिळवायचा नाही. 19 वजा 1 किती रे, 18 into 6. याला इंटू असेल तर गुणाकार आधी करून घ्या. ओके. मल्टिप्लिकेशन फर्स्ट and then addition and subtraction. So 7 will again remain as it is plus 18 into 6. किती रे, 108. आणि मग इथं तुम्हाला उत्तर काय येईल मित्रांनो, तर तुमचं उत्तर असेल 108 अधिक 7 म्हणजे 115, जे असेल तुमचं T19 म्हणजे 19वा पद. ओके. आफ्टर दॅट राईट युअर फायनल आन्सर. फायनल आन्सर तुम्ही काय लिहू शकता, therefore 19th term of an AP is equal to 150. That's it for the fourth question. So simple. Question number 5. Find the 27th term of the following AP. खाली दिलेल्या अंकगणित श्रेणीमधील 27वे पद काढा. खूपच सोपं आहे. काय टर्म आपल्याला AP दिलेली आहे, 9, 4, -1, -6, -11. Okay. So as usual, write its terms in the form of T1. So T1 is equal to 9, T2 will be 4, then T3 will be -1, then T4 will be -6, and last एक राहिले लिहून टाका, काय हरकत नाही, T5 म्हणजे -11. ओके. सो द बेसिक थिंग इज टू राईट A इज इक्वल टू, म्हणजे A तुमचा किती असणार आहे या ठिकाणी तो लिहून टाका. So A means your T1, that is 9. Okay. So the next term is D. So D म्हणजे काय, तर D तुम्ही कसा काढणार, D काढणार म्हणजे तुम्ही एकदाच काढा, तुम्हाला कळेल, कारण ही दिलेली APच आहे. So that is T2 minus T1 is equal to, T2 is your 4 and T1 is 9. So subtraction will take place and you will get -5 as a common difference, that is D. Okay. What is the asking question, 27th term. 27th term. If 27th term is asked to find, that is n is equal to 27. That is what we have to find, T27. Put a question mark. Okay. Now as usual we have, what we have,
सेम थिंग वी हॅव, तेच आहे आपल्याकडे, दुसरं काय असणार आहे, आता गणित शिकतो आपल्याकडे आहे ना. सो वी हॅव Tn, आपल्याकडे Tn आहे बरं का, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 आउटसाइड द ब्रॅकेट d. पुन्हा काय मग टाका किमती आणि सोडवा. मग त्याला कसं सोडवणार आता, Tn यांची किंमत म्हणजे T27 काढण्यासाठी T27 असं लिहा, a ची किंमत तुमच्याकडे 9 आहे, जशी तशी लिहून टाका. इथं n ची किंमत 27 वजा 1 लिहा, गुणिले d ची किंमत आहे ऋण 5, त्याला कंसामध्ये मांडून घ्या. ओके, ॲज युजल जसंच्या तसं 9 खाली लिहून घ्या, कारण इकडची प्रोसेस बाकी आहे. प्लस किती लिहिणार तुम्ही, 26 गुणिले ऋण 5. ओके, 26 गुणिले ऋण 5 म्हणजे किती येणार आहे आता तुमचं बघा बाबा, तुम्हाला पाडा येतं का, 26 5 30 असे. ओके ठीक आहे. सो 9 अधिक येणार नाही आता, इथं 9 वजा 130 येणार आहे, कारण ह्या ऋण चिन्हामुळे गुणाकाराला ऋण. येणार उत्तर काय असेल, किती उरेल, 130 मधनं 9 गेले, परंतु निगेटिव्ह मध्ये तुमचं उत्तर येणार आहे ते असेल 121. ओके, 121 आणि 9 30. ठीक आहे, काय हरकत नाही. T27. ओके, पुट अ बॉक्स अराउंड इट विच विल हायलाइट युअर आन्सर. आणि मग सेपरेटली तुम्ही इथं लिहू शकता तुमचं काय आन्सर आलेलं आहे. काय आन्सर तुमचं, देअर फॉर 27th टर्म इज इक्वल टू निगेटिव्ह किंवा मायनस 121. ओके, दॅट्स इट. हे सुद्धा सोपं होतं. प्रश्न क्रमांक 5 आले तुमच्या लक्षामध्ये. तर मित्रांनो, हा आपला 3.2 मधला क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 and 5 आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे या व्हिडिओमध्ये. ओके, क्वेश्चन नंबर 6, 7, 8, 9 and 10 विल बी सॉल्व्ड इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.